आता विश्वात्मके देवे येण वाग्यने तोषावे तोषोनी मध्ये द्यावे कसाय दा. माऊली म्हणतात या विश्वात्मक विश्वाच्या कणाकणामध्ये साठून राहिलेला माझा भगवंत, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे आज अखंड चालू आहे. या यज्ञाला प्रसन्न व्हावे आणि या पसायदानाच्या मार्फत या पसायदानाचे दान द्यावे. त्यांनी पसायदान केवळ स्वतःसाठी न मागता संपूर्ण विश्वासाठी मागितले आहे. संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ त्यांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वरांची संजीवनी समाधी ही खूपच प्रचलित अशी घटना आहे. आपल्या मराठीचे भाग्य असे आहे की तिचा पहिलाच कवी एवढा मोठा महाकवी होऊन गेला की त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारा सामर्थ्य अजूनही निर्माण झालेले नाही. अमृताची गोडी मराठीच्या गोडी पुढे कमी पडत आहे. आपल्या महाराष्ट्राभूमीत पहिल्यांदा सर्वात मोठा एक चमत्कार घडलेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शांतरस किती महत्वाचा आहे. जयती अगर वेपणी की ज्या आठरसांची ओवाणी सज्जनाची आयनी विसाव्या जगी. म्हणजेच एकूण 9 रस आहेत त्यापैकी शांतरस. उरलेल्या 8 रसांनी शांतरसाला किती महत्व दिले आहे. उरलेल्या 8 रसांनी शांतरसाला ओवाळणी द्यावे. शांत राहणे किती फायदे ठरते नाही का. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानाचा अभाव म्हणजे संशय. संशय हा ज्वरासारखा असतो. जेव्हा माणसाला ज्वर होतो तेव्हा